2 दिवसापासून आहेत ना मला दळण साफ करून ठेवायचं होतं, पण सावीमुळे मला ते शक्य होत नव्हतं. कारण मी जर का तांदूळ वगैरे असं साफ करायला घेतल्यानंतर ती सुद्धा मध्ये-मध्ये त्याच्यामुळे शक्यतो ती घरी नसेल ना, म्हणजे खेळायला वगैरे गेली असेल किंवा त्यांच्यासोबत मार्केटला गेली असेल ना, तर त्यावेळेला मी असं चान्स मारून घेते. आणि आज ती कुठे मार्केटला नव्हती गेली, ती आज गेलेली होती डॉक्टर. त्याच्यामुळे मी फटाफट तांदूळ वगैरे साफ करून घेतले, कारण मी तांदळाची भाकरीसाठी पीठ देणार होते. कारण आता गहू सुद्धा चाललेलं होतं घरी आणि ज्वारी, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं चेंज म्हणून मग तांदूळ देणार होते दळण्यासाठी. मग दळण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर सोनाराकडे पण जायचं होतं. कारण आहेत ना, सावीची काय पैंजण वापरते आणि चेन वापरते ना चांदीची, तर ती काळी पडलेली होती. त्याच्यामुळे ती पॉलिशसाठी द्यायची होती म्हणून मी घेऊन पॉलिश करण्याची त्यांनी जवळपास 200 रुपये घेतलेले होते. पण पॉलिश तुम्ही बघू शकते, ही जी काही येल्लो पडलेली दिसते ना पैंजण, ही त्यांनी पॉलिश केलेली आहे. त्याच्यामुळे मी नाही काही घरीच क्लीन केली. जी काय घेऊन आलेले होते त्याला सांगितलं की ही बरोबर झाली नाही पॉलिश, तर तो म्हणायला लागला की अशीच. त्याच्यामुळे मग तिथे वाद न घालता त्यांनी स्वतःच पैसे रिटर्न केले. कारण त्याला पण असं वाटलं की खरंच काही रिझल्ट नाही एवढा, आणि तो परत घासून देणार होता, पण परत तेच झालं असतं. मग त्यांनी स्वतःच पैसे रिटर्न दिले आणि म्हटलं घरीच करूयात आपण क्लीन. कारण मी तसं पण रेग्युलर करत असते असं काळं वगैरे काही पडली तर, आणि कोलगेटची पावडर वगैरे यूज करते. त्यांनी खूप छान क्लीन होतं आणि रिझल्ट पण खूप छान येतं. आणि मग मी ते क्लीन करत होते ना, तोपर्यंत मी निरंजनसुद्धा क्लीन करायला घेतलं होतं, कारण खूप दिवसापासून मला करायचं होतं ते. आणि ही कोलगेटची पावडर आहेत ना, आपण कोरडंच घ्यायची आहे. म्हणजे पैंजण असेल किंवा कुठली वस्तू असेल तर ती भिजवून न घेता सुक्यावरतीच लावायची असते. त्याच्यामुळे आहेत ना ते पटकन क्लीन होतं आपण चोळल्यानंतर लगेचच. आणि तुम्ही बघू शकता की किती छान क्लीन झालेलं होतं निरंजनसुद्धा आणि पैंजणसुद्धा. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. जर चांदीची कुठली वस्तू असेल ना किंवा पैंजण असेल तर तुम्ही कोलगेटच्या पावडरने क्लीन करून बघा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आणि बघा ही किती छान क्लीन झाले. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि माझ्या पेजवरती नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.